अकलापूर येथे भव्य दत्त जयंतीनिमित्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे स्वयंभू दत्तात्रय महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी भव्य दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू दत्त महाराजांचे वास्तव्य संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भूमी, महान तपस्वी रंगनाथ स्वामी यांची तपभूमी, संत कोंडाजी बाबा यांची संजीवनी समाधी असलेली भूमी, विश्वगौरव प्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचे आशीर्वाद लाभलेल्या पवित्र अशा अकलापूर येथील या महान भूमीत स्वयंभू दत्त महाराजांचे भव्य दिव्य मंदिर आहे। दरवर्षी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने दत्त जयंती व गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो। त्यामुळे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नगर यांसह आदी जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात। शनिवारी पहाटे 5 वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होऊन महाअभिषेक, ध्वजारोहण, होम हवन, महाआरती, भजन, महाप्रसाद दिंडी व पालखी सोहळा असे कार्यक्रम होणार आहे। तर दत्त जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी 4 वाजता हबप मनोहर महाराज सिनारे यांचे सुरश्राव्य कीर्तन होणार आहे। त्यानंतर 6 वाजता मूर्ती अभिषेक होऊन दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे। अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यातून दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडणार असून अनेक भाविक भक्तांनी या कार्यक्रमास हजर राहावे अशी ट्रस्टच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। तर मंदिर परिसरात अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली आहे। तसेच देवस्थानच्या वतीनेही मंडप उभारणीस सुरुवात झाली आहे। तर हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी दत्त देवस्थान ट्रस्ट अकलापूर, दत्तभक्त, ग्रामस्थ, विविध संस्था व समस्त ग्रामस्थ अकलापूर, मुंजेवाडी, आभळवाडी, एलखोपवाडी, शेळकेवाडी, सेवाभावी मंडळ मुंबई, दिगंबरा ग्रुप पुणे यांसह आदींचे सहकार्य लाभणार आहे। सहकार्य कानुसा न्यूज अकलापूर। सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती सोहळ्याची जो 14 तारखेला जो सोहळा होणार आहे त्याची तयारीला सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवसाचं 11, 12 आणि 13 या तारखेला श्री दत्तात्रय देवस्थानच्या वतीने आणि मुंबईकर यांच्या वतीने पारायण सोहळा चालू केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सर्व इतर तयारी चालू आहे। दत्त जयंतीच्या दिवशी सकाळपासून सकाळी 5 वाजता दत्तगुरूंचा अभिषेक सोहळा होणार आहे। त्यानंतर होम हवनाची तयारी आहे आणि त्याच्यानंतर 8:30 वाजता आरती होईल आणि त्यानंतर अन्नदानाला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे दुपारी 12:30 वाजता पुन्हा आरती सोहळा होईल आणि पुन्हा अन्नदानाची सुविधा चालू होईल। त्या 2 वाजता पालखी सोहळ्याचं नियोजन आहे। त्याचप्रमाणे त्यानंतर भजनाचा मध्ये कार्यक्रम आहे, दिवसभर भजन सोहळा आहे आणि बरोबर 5 वाजता प्रवचन आहे, दत्त कीर्तन आहे। त्यामध्ये दत्त जन्माचं कीर्तन होईल। 6 वाजता बरोबर दत्त जन्माचं नियोजन केलेलं आहे। त्यानंतर संध्याकाळी दत्तगुरूंचा अभिषेक होईल आणि त्यानंतर आपल्याला सर्व अन्नदानाची सुविधा केलेली आहे। जास्तीत जास्त भाविकांना आणि यासाठी या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा, दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं आणि प्रत्येकाने या ठिकाणी येऊन दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्यावा ही आमच्या ट्रस्टीच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे।